स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये. आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट. चला तर ऐकूया ही गोष्ट, जिचे नाव आहे बैल आणि पिसू. एक बैल होता. तो त्याच्या मालकासाठी जीवापाड मेहनत करत असे. त्याचा मालक सुद्धा त्याची खूप काळजी करत असे. तो त्याचा गोठा नेहमी साफ ठेवत असे. त्याला दररोज आंघोळ घालून स्वच्छ ठेवत असे. त्याला खायला चांगले चांगले गवत देत असे. अशा प्रकारे बैल सुखी जीवन जगत होता. एके दिवशी एक पिसू बैलाकडे आले आणि बैलाला म्हणाली, अरे बैल दादा, मला तुझी खूप दया येते. बैल म्हणाला, का ग? मी तर एकदम सुखी आहे. मग तुला माझी दया घेण्यासारखे झाले तरी काय आहे? पिसू म्हणाली, अरे तू एवढा मोठा आणि धष्टपुष्ट प्राणी आहेस, तर मग माणसासाठी एवढी मेहनत कशासाठी करतोस? बैल म्हणाला, त्यात काय झाले? मी माणसासाठी मदत करतो, काम करतो, तो देखील माझी चांगली सेवा करतो. पिसू म्हणाली, तू अगदीच बावळट आहेस रे. अरे माझ्याकडे पहा, मी तुझ्यापेक्षा आकाराने किती लहान कीटक आहे, तरी सुद्धा माणसांचे काहीही काम न करता रक्त शोषून घेत असते. बैल म्हणाला, म्हणूनच मनुष्य तुला पाहता क्षणी मारून टाकतो. मी माणसांसाठी काम करतो म्हणून तो माझी काळजी घेतो, माझ्यावर माया करतो. अशा तऱ्हेने आम्ही दोघे जण एकमेकांच्या कामात येत असतो. तू खरोखरच बैलोबा आहेस रे. तुझी बुद्धी सुद्धा तुझ्या शरीरासारखीच जड आहे. असे बडबड करत पिसू तिकडून निघून गेली. तात्पर्य, एकमेकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये. धन्यवाद.